रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. पाहता पाहता, पाहता पाहता, मनान पुरे धनी, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. देखिला देखिला गे माये देवांचा देवो, देखिला देखिला गे माये देवांचा देवो. फिटला संदेहो निमाले दुजेपण, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. अनंत रूपे अनंत वेशे पाहिले मी त्यासी, अनंत रूपे अनंत वेशे पाहिले मी त्यासी. बाप रखुमा देवीवर खुण बाणली कैसी, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, तो म्या देखिला साजणी. माऊलींचं वर्णन करताना एका अभ्यासकाने म्हटलं आहे, आत्मानुभवी योगी, भूतदयावादी संत आणि क्रांतदर्शी तत्त्वज्ञ म्हणून माऊलींचं नाव घेतलं जातं. खरं तर माऊली हे योग्यांचे योगी आहेत. 6वा अध्याय हा आत्मसंयोग योग याचं वर्णन करत असताना सुरुवातीलाच हा अध्याय किती महत्त्वाचा आहे. समुद्रमंथनातून अमृत बाहेर पडावं त्याप्रमाणे हा 6वा अध्याय ते अमृताप्रमाणे आहे. मराठी भाषेचं वैभव सांगताना सुद्धा माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृता ते पैजा सिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. म्हणजे 6व्या अध्यायामध्ये केवळ आत्मबोधच नाही तर भाषेचं सौंदर्यसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अर्जुनाच्या मनातले प्रश्न भगवंत ओळखतायत आणि 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी बोलायला सुरुवात केली आणि ते म्हणतात, अर्जुना एक गोष्ट लक्षात ठेव बरं का, की कर्मयोगी आणि ज्ञानयोगी किंवा कर्मयोग आणि संन्यास योग या दोन्ही गोष्टी एकच आहेत. या तू वेगळ्या मानू नकोस. कारण कर्ममार्गाचं अवलंब करत असतानाच आपल्याला संन्यास मार्गापर्यंत जाता येतं आणि ही अवस्था गाठणं ही शेवटी कर्मातूनच शक्य होते. ऐके योगी आणि संन्यासी जनी हे एकच शिनाने झणी मानी, एरवी विचार जती जव दोन्ही तव एकची ते. तेव्हा अर्जुना, योगी आणि संन्यासी या दोन गोष्टींमध्ये तू फरक करू नकोस बरं. कारण या दोघांच्यामध्ये केवळ नामाचा फरक आहे, पण दोन्ही एकच आहेत. तरी योगी तोची संन्यासो, पाहता ब्रह्मी नाही अवकाशू, दोहो माझे. जो योगी असतो तो संन्यासी असतो आणि जो संन्यासी असतो तो प्रारंभी कर्मयोगी असतो. जसं व्यक्ती एकच असते, परंतु त्या व्यक्तीला आपण वेगवेगळ्या नावाने हाक मारली तरी ती व्यक्ती त्या हाकेला प्रतिसाद देत असते. आमचे वडील नेहमी सांगायचे की एखाद्याला आपण दगडू म्हटलं काय, धोंडू म्हटलं काय आणि फतरू म्हटलं काय,
दोन्हींचा अर्थ एकच होतो. तसं नावं जरी वेगवेगळी असली तर प्रतिसाद मात्र सारखाच मिळणार आहे. मग योगी आणि संन्यासी हे एकच आहेत. माऊली अनेक प्रकारची उदाहरणं देतात आणि ते म्हणतात, जैसे नामाचेनी अनारिसेपणे एका पुरुषाते बोलावणे, का दोही मार्गी जाणे एकाची ठाया. दोन मार्ग असतात परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी जातात. म्हणजे मार्ग जरी दोन असले तरी जाण्याचं ठिकाण मात्र एकच असतं. ओहोळ जरी वेगवेगळ्या प्रकारचे असले तरीसुद्धा नदीला मिळण्याचं त्यांचं ठिकाण एकाच प्रकारचं असतं. अनेक देवांना जरी आपण नमस्कार केला तरी तो शेवटी केशवापर्यंतच जातो. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. आकाशातून पडलेलं पाणी ज्याप्रमाणे ओढे, नाले, नद्या यातून समुद्राला मिळतं, त्याचप्रमाणे कोणत्याही देवतेला केलेला नमस्कार हा शेवटी विष्णूपर्यंत जातो. तसं कोणत्याही नावाने जरी हाक मारली, कोणत्याही रस्त्याने आपण गेलो तरी पोचण्याचं ठिकाण मात्र एकच असतं. दोन नावांनी हाक मारली तर प्रतिसाद मात्र सारखाच मिळतो. माऊलीने आणखीन दृष्टांत दिला आहे. खरं तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे की एक एक तत्त्वज्ञान समजावून सांगण्यासाठी माऊलींनी 7-7, 8-8 प्रकारचे दृष्टांत दिलेत आणि हे सगळं सोपं सोपं करून सांगितलं आहे. माऊली म्हणतात, ना तरी एकची उदक सहजे परी सिनाना घटी भरीजे तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासाचे. जसं भांड्यांचा आकार वेगवेगळा असतो परंतु त्यात असलेलं पाणी मात्र एकच असतं. ना तरी उदके सहजे परी सिनाना घटी भरीजे. वेगवेगळ्या घटांमध्ये, सिनाना म्हणजे वेगवेगळ्या पात्रामध्ये जरी भरलं तरीसुद्धा त्यांचा आकार भिन्न असला तरी पाणी मात्र एकच असतं. संन्यासी आणि योगी हे एकच असतात. ऐके सकळ संमते जगी अर्जुना गा तोच योगी जो कर्मे करोनी रागी नोहेची फळे. म्हणजे योगी आणि संन्यासी या दोन्ही व्यक्ती किंवा दोन्ही मार्ग हे एकच आहेत. माऊली आणखीन उदाहरणं देतात. अलंकार जरी वेगवेगळ्या आकाराचे असले तरी सोनं मात्र एकच असतं. मातीची भांडी जरी वेगवेगळ्या प्रकारची असली तरी त्यात असणारी माती मात्र एकच असते. वस्त्र जरी वेगवेगळ्या प्रकारची असली तरी त्याच्यातला धागा एकाच प्रकारचा असतो. आमची आजी कुठं सुंदर उदाहरण सांगायची. ती म्हणायची, एक गहू आणि प्रकार बहु. म्हणजे गहू एकच असतो पण त्या गव्हाची चपाती होते, गव्हाची पुरणपोळी होते, गव्हाची पुरी होते, गव्हाचा शिरा करता येतो, गव्हाची लापशी तयार करता येते. एकच गहू असतो पण प्रकार मात्र वेगवेगळे असतात. तसं माऊलींनी सांगितलं की अलंकार वेगवेगळे पण सोनं मात्र एकच आहे. एकच माती नाना भिंती मडकी आणि सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. जसं ब्रह्म हे एकच आहे तसं आकार वेगवेगळे असतील भांड्यांचे परंतु त्यातली माती मात्र एकच असते. अनेक प्रकारची उदाहरणं माऊली या ठिकाणी सांगतात आणि मग संन्यासी आणि योगी हे एक कसं आहे हे सांगतात. ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियेसी तोची भरोसेनी योगेश्वरू. तेव्हा तो संन्यासी आणि योगी हे एकच आहेत. पुढे ते म्हणतात, जैसा क्षाळुनिया लेपो सवेची लाविजे आणिको तैसेची आग्रहाचा पायिको विचंबे वाया. बरेच वेळा कर्मयोगी माणसं त्यांना वाटतं आम्हाला कर्माची बंधनं नसतात परंतु एक बंधन झुगारून देण्याचा प्रयत्न केला
एक कर्म सोडून द्यायचा प्रयत्न केला तर आपण दुसऱ्या कर्मामध्ये अडकतो. कर्म ही बंधनकारकच आहेत. ती किती सोडून द्यावी म्हटली तरी सुटत नाहीत. चालणं हे पायांचं काम आहे. पण पायांनी ठरवलं हे कर्म मी बंद करेल, चालण्याचं कर्म मी करणार नाही, मी मांडी घालून बसेल. पण मांडी घालून बसलं हे पुन्हा दुसरं कर्म त्याला जोडीला आलं. काम करणं हे हाताचं काम आहे. परंतु हाताने ठरवलं मी काम करणार नाही, हाताची घडी करेल. परंतु हाताने काम जरी थांबवलं तरी हाताची घडी करून बसणं हे सुद्धा कर्मच आहे. म्हणजे एक कर्म जर आपण थांबवलं त्यातून दुसरं कर्म निर्माण होतं. एखादा लेप दिलेला असतो, तो लेप वरचा लेप आपण काढला तर खालचा लेप तयारच असतो. घडी घातलेलं एखादं वस्त्र असतं, वरची घडी जरी आपण उलगडली तरी जी खालची घडी तयारच असते. कर्म ही आपल्याबरोबर येतातच. या कर्म ही बंधनकारकच आहेत. आग्रहाने जरी आपण असा विचार केला की ही कर्म आपण सोडू, पण ती कर्म आपल्याला सोडता येत नाहीत. मी एक मार्मिक दृष्टांत सांगत असतो. एक गृहस्थ होता, प्रपंचाला कंटाळला आणि म्हणाला संन्याशी होणं चांगलं, आणि म्हणून त्याने घराचा त्याग केला. आपल्यावर अंगावरची होती तेवढीच कपडे घेतली आणि तो अरण्याच्या मार्गाने निघाला. छोटीशी आपली पर्णकुटी बांधली आणि पर्णकुटीमध्ये तो त्या ठिकाणी राहायला लागला. संसाराचं बंधन हे त्यांनी तोडलं. परंतु अरण्यामध्ये जेव्हा आला त्यावेळेला तो आपली अंगावरचे कपडे धुवून जेव्हा वाळत घालत असे तेव्हा त्या पर्णकुटीमध्ये एक उंदीर यायचा आणि कपडे कुरतडायचा. त्याला वाटलं ह्या उंदरापासून कसं संरक्षण आपल्याला मिळेल, म्हणून आपण एखादी मांजर पाळूया. आणि म्हणून त्यांनी मांजर पाळली. उंदरापासून रक्षण झालं. परंतु मांजर दुधाशिवाय राहणार कसं, म्हणून मनात विचार आला मांजराला दूध मिळालं पाहिजे, म्हणून आपण एखादी गाय पाळूया. आणि म्हणून त्यांनी गाय पाळली. गायीपासून मांजराला दूध मिळालं. परंतु मनामध्ये विचार आला की आता ह्या गाईचं शेणकूर कोण काढणार, या गाईला खायला कोण आणणार, मग यासाठी एखादी बाई पाहिजे. मग आपण परत घरी जाऊया आणि बायकोला घेऊन येऊया. म्हणजे एक कर्म त्यांनी बाजूला करायचा प्रयत्न केला, पण एका कर्मामधून दुसरी कर्म ही येतच गेली. कर्म ही बंधनकारक आहेत आणि म्हणून आपल्याला त्यातून सुटका नाही. माऊली म्हणतात मग यासाठी आपण की प्रपंचातच राहून अग्निसेवा केली आणि आपली कर्म आपण प्रामाणिकपणे केली तर प्रपंचात राहूनसुद्धा योग्याचं सुख आपल्याला अनुभवता येतं. सुंदर उदाहरणं आपल्याला संतांची दिसतात. रामकृष्ण परमहंस हे योगी होते, परंतु प्रत्यक्ष कालिका मातेचं सगुण दर्शन त्यांना मिळालेलं होतं. त्यांचा प्रपंच होता, पण आपल्या पत्नीला त्यांनी मातेप्रमाणे स्थान दिलेलं होतं. संत एकनाथांच्या बाबतीत, संत नामदेवांच्या बाबतीत आपण हेच पाहतो. सगळ्या संतांनी प्रपंच करायला सांगितलेलं आहे. कुठलाच संत सांगत नाही की प्रपंच करू नका म्हणून. परंतु प्रपंच करतानासुद्धा त्यांनी त्यात योगाचं सुख कसं अनुभवलं. तुकाराम महाराजांचा प्रपंच जरी फाटका असला तरी नेटका मात्र नक्कीच होता. ज्ञानेश्वर माऊलींचा प्रपंच हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणीची झाला. रामदास स्वामींचा प्रपंच त्याने अखंड भारतभर भ्रमण केलं आणि प्रपंच करावा नीटका, मग परमार्थ घ्यावे विवेका, अशा प्रकारचा प्रचार केला. संत एकनाथ महाराजांचा प्रपंच तर सोन्याला सुगंध होता. त्यांच्या
हा सुद्धा परमार्थमय होता आणि हे सर्वच संत योगी अवस्थेला गेलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून अर्जुना ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्य तिची निजगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. अरे अर्जुना, शास्त्रांनीसुद्धा सांगितलं आहे की संन्यासी आणि योगी हे एकच असतात, त्यामध्ये भेदभाव करायची गरज नाही. आणि म्हणून प्रपंचात राहूनसुद्धा जर आपण अष्टांग योग स्वीकारला तर आपल्याला योगमार्गाने जाता येतं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला या ठिकाणी अष्टांग योग सांगितलेला आहे. म्हणजे यम, नियम, संतोष, तप, स्वाध्याय किंवा अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे 8 भाग पातंजली योगसूत्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. यमाचा संबंध, यम म्हणजे या ठिकाणी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह. यम हे इंद्रियांशी निगडीत असतात. यमाच्या संदर्भामध्ये इंद्रिय निग्रह असतो, तर नियमांच्या संग्रहामध्ये मनोनिग्रह असतो. नियमांमध्ये शुचिता, संतोष, तप, स्वाध्याय आणि प्राणिधान, ईश्वर अशा प्रकारच्या 5 गोष्टींचा समावेश होतो. या 5ही गोष्टी म्हणजे यम आणि नियम यांनी जरी आपलं जीवन आपण व्यवस्थित जगलो तरी योग मार्गापर्यंत आपल्याला जाता येतं. पण यासाठी आपल्याला अभ्यास करणं मात्र गरजेचं आहे. माऊली म्हणतात की तरी अभ्यासाचे नि बळे, प्रत्याहारी निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. पण प्रपंचामध्ये या यमनियमांचं पालन करत असताना अनेक प्रकारचे अडथळे येतात. वैराग्य प्राप्त होण्यासाठी अनेक प्रकारच्या विषयांचा आडदरमध्ये असतो आणि त्यांना डावलून आपल्याला पुढे जायचं असतं. ऐसा पवनची नि पाठारे, येता धारणेची नि पैसारे, कृमी ध्यानाचे चवरे सापडे तव. म्हणजे ह्या सर्व मार्गांचा अवलंब करताना या गोष्टी आपल्याला एवढ्या सोप्या नाहीत. महात्मा गांधीजींनी जी व्रत सांगितले म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, म्हणजे गांधीजींना आपल्यातून जाऊन जवळजवळ 125 वर्ष झालीत, 150 वर्ष झालीत. पण गांधीजींचे विचार हे शाश्वत अशा प्रकारचे विचार आहेत. आजही आम्हाला अहिंसा या विचाराची अत्यंत आवश्यकता आहे. अहिंसा म्हणजे हिंसा न करणं. संतांनी अर्थ फार वेगळा केला आहे. दया तिचे नावं, भूतांचे पालन, आणिक निर्दालन कंटकांचे. ही सुद्धा एक प्रकारची दया आहे, ही एक प्रकारची अहिंसा आहे. दुष्टांचं पारिपत्य करणं ही सुद्धा एक प्रकारची अहिंसा आहे. आज आम्हाला या 5ही गोष्टींची, या व्रतांची अत्यंत आवश्यकता आहे. विजय भटकर संगणक तज्ज्ञ असं म्हणतात बापूजींच्या बाबतीमध्ये. त्यांनी अनामिक अशा प्रकारचं एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात उल्लेख करतात की आज संगणकामुळे भारतामध्ये सर्वत्र प्रचार झालेला आहे. खेडोपाडी संगणकाचा प्रचार झालेला आहे. मोबाईल प्रत्येकजण वापरत आहेत. अनेक प्रकारची सुखं आज आमच्याजवळ आहेत. परंतु बापूजी, आज आम्हाला जी गरज आहे ती
अहिंसेची गरज आहे. आज आम्हाला जी गरज आहे असंग्रहाची गरज आहे. आजही समाजामध्ये आपण दोन प्रकारचे लोक पाहतो. कदाचित आपल्याला संचिताचीच दुनिया माहीत आहे, वंचिताची दुनिया माहीत नाही. संचय करणारे लोक खूप आहेत, परंतु त्याचे दुष्परिणाम मात्र जाणवत आहेत. आणि म्हणून बापूंनी सांगितलेलं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्याने अपरिग्रह, आज माणसं इतकी धावतायत, रस्ते मोठे झालेत, पण दृष्टी मात्र अरुंद झाली आहे. कुटुंब मोठी झालीत, पण माणसं बाकी मनाने छोटी झालीत. आज आम्हाला या विचाराची गरज आहे. आणि म्हणून योगसंपन्न अशा प्रकारचं जीवन जर आम्हाला जगायचं असेल तर अष्टांग योगाची अत्यंत आवश्यकता आहे. जेव्हा आम्ही या अष्टांग योगाच्या माध्यमातून आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला साधन आणि साध्य या दोन्ही गोष्टी एकच होतात. त्यात आम्ही एकरूप होऊन जातो. आणि मग येणे उपाय योग रूढो, जो निरवधी जाहाला प्रौढू, तयाचे या चिन्हाचा निवाडू, सांगै नायके. आणि म्हणून पुढच्या भागामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला या योगसंपन्न व्यक्ती आहे, या योगसंपन्न व्यक्तीची चिन्ह ते सांगतायत, योगसंपन्न व्यक्तीची लक्षणं ते सांगतायत. मोठा सुंदर अशा प्रकारचा विषय की जो मानवी जीवनाला आवश्यक अशा प्रकारचा भाग आहे. आणि ते आपल्याला गीतेमधून, ज्ञानेश्वरीमधून वाचायला मिळतं, अनुभवायला मिळतं. शेवटी ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, तरीसुद्धा या वाचनाची अनुभूती आमच्या जीवनामध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. तेव्हा माऊलींनी सांगितलेले विचार जरी आपली एक ओवी जरी आपल्या जीवनात अनुभवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपलं जीवन हे सुखी, समाधानी आणि शांततापूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्वांना आग्रहाची विनंती की आपण सर्वांनी हा भाग ऐकलात, आवडला असेलच, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.